जय हिंद, जय महाराष्ट्र। द स्टॉक सिलेक्शन आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपण अदानी एंटरप्राइजेस या स्टॉक संदर्भात माहिती घेणार आहोत। बघा, कंपनीने नुकतेच राईट इश्यू अनाउन्स केले आहेत, ज्या कारणामुळे आपल्याला आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केट ओपन होतात 6%च्या आसपास आपल्याला या स्टॉकमध्ये वाढ झालेली पाहायला मिळाली। तर हे राईट इश्यू कंपनीने कोणत्या प्राइसवर आणलेले आहेत, त्याच्यामागची कारणे काय आहेत, कंपनीचे फ्युचर प्लान्स काय आहेत, त्यानंतर कंपनीचे फंडामेंटल्स कशा प्रकारचे आहेत, व्हॅल्युएशन काय आहे, त्यानंतर चार्ट कशा प्रकारे फॉर्म झालेला आहे, या सगळ्या गोष्टींसंदर्भात आपण आज माहिती घेणार आहोत, ज्यामुळे तुमचे खूप सारे डाऊट जे ते क्लिअर होणार आहेत। त्यामुळे आपली व्हिडिओ जे मित्रांनो ते तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। तर मित्रांनो, राईट इश्यू कंपनीने अनाउन्स केले ते म्हणजे 1800 या प्राईसवरती, आणि ॲक्च्युअलमध्ये आजच्या दिवसाला जर आपण बघितलं तर प्राईस चालू आहे 2500ची, म्हणजे आपल्याला 700 रुपयाच्या डिस्काउंटवरती कंपनीने हे जे राईट इश्यू अनाउन्स केलेले पाहायला मिळतात। आणि त्याची रेकॉर्ड डेट सांगितलेली आहे 17 नोव्हेंबर 2025। म्हणजेच काय, तर 17 नोव्हेंबरपर्यंत ज्यांच्या डीमॅट अकाउंटला हे शेअर्स असणार आहेत त्यांना प्रत्येकी 25 शेअर मागे 3 शेअर जे आहेत ते मिळणार आहेत। आता राईट इश्यूचे डिटेल्स तुम्हाला आता स्क्रीनवरती दिसलेच असतील, ते तुम्ही नोट डाऊन करू शकता किंवा त्याचा स्क्रीनशॉट जो आहे तुम्ही घेऊ शकता। आता कंपनी राईट इश्यू का आणते, तर जेव्हा पण कंपनीला मोठ्या प्रमाणावरती पैसा उभारायचा असतो तेव्हा मार्केटमध्ये डिमांड क्रिएट व्हावी, पार्टिसिपेशन वाढावं, त्याच्यामुळे कंपनी काय करते, अशा प्रकारे कमी प्राईसवरती राईट इश्यू जे ते आणत असते। तसेच कंपनीच्या मॅनेजमेंटने हे देखील अनाउन्स केलं मित्रांनो की अदानी एंटरप्राइजेसचा पुढचा 10 वर्षाचा कालावधी असणार आहे तो अतिशय रोमांचक असणार आहे, कारण की कंपनीचा जो नवीन प्रोजेक्ट आहे, जसं की नवी मुंबईचा एअरपोर्ट असेल, त्यानंतर कॉपर प्लांट असेल, त्यानंतर आपण बघितलं गंगा एक्सप्रेसवे असेल, यांसारख्या मोठ्या प्रकल्पांमधून त्यांना मोठ्या ग्रोथचं एक्सपेक्टेशन आहे। तर मित्रांनो, ही झाली त्याची बेसिक इन्फॉर्मेशन। आता याच्या व्यतिरिक्त आपण याचे फंडामेंटल देखील जाणून घेणार आहोत, ज्याच्या बेसवरती आपण ठरवतो की कंपनी जी आहे ती इन्व्हेस्टमेंट किंवा ट्रेडिंगच्या दृष्टिकोनातून योग्य आहे की नाही। त्यामध्ये आपण टोटलचे 10 मेट्रिक्स काढलेत। आमच्या टीमने खूप सारे रिसर्च करून अनालिसिस करून 10 मेट्रिक्स काढलेत। मेट्रिक्स तसे तुम्हाला खूप सारे पाहायला मिळतील, परंतु हे असे 10 मेट्रिक्स आहेत मित्रांनो, त्याच्या बेसवरती तुम्ही ठरवू शकता की हा स्टॉक जो आहे तो इन्व्हेस्टमेंट किंवा ट्रेडिंगच्या दृष्टिकोनातून योग्य आहे की नाही। आता ते मेट्रिक्स कोणते तुम्हाला आता स्क्रीनवरती दिसलेच असतील। आता आपण ते 1 बाय 1 त्याचे डिटेलमध्ये माहिती घेऊया। सगळ्यात पहिले आपण त्याच्यामध्ये बघतो ते म्हणजे ROC, ज्याला आपण रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड असं म्हणतो। म्हणजेच काय, तर कंपनीने एकूण कॅपिटल वापरून किती प्रमाणात प्रॉफिट जनरेट केला ते आपल्या याच्या माध्यमातून समजतं। त्याचा रेशो आपला किती लागतो, 12 किंवा त्यापेक्षा जास्त, आणि ॲक्च्युअलमध्ये 9.45 आहे, त्यामुळे हा पॉईंट निगेटिव्ह आहे। त्यानंतर ROE, रिटर्न ऑन इक्विटी, म्हणजेच कंपनीने शेअर होल्डर्सकडून घेतलेल्या पैशावरती किती प्रमाणात प्रॉफिट जनरेट केला ते आपल्या याच्या माध्यमातून समजते। त्याचा रेशो किती पाहिजे, 12 किंवा त्यापेक्षा जास्त, आणि ॲक्च्युअलमध्ये आपला 9.82 पाहायला मिळतो, त्यामुळे हा पॉईंट निगेटिव्ह आहे। त्यानंतर डेट टू इक्विटी, म्हणजे कर्जाचे प्रमाण, कंपनीवरती कर्ज किती प्रमाणामध्ये आहे ते आपल्या याच्या माध्यमातून समजते। तो रेशो किती पाहिजे, 1 किंवा त्यापेक्षा कमी, आणि ॲक्च्युअलमध्ये 2.03 पाहायला मिळतो, त्यामुळे हा देखील पॉईंट निगेटिव्ह आहे। त्यानंतर इंटरेस्ट कव्हरेज, म्हणजे कंपनीचा प्रॉफिट कंपनी वापरून किती प्रमाणामध्ये व्याज भरू शकते, म्हणजे इंटरेस्ट भरायची कॅपॅसिटी कंपनीची किती आहे ते आपल्या याच्या माध्यमातून समजते। त्याचा रेशो किती लागतो आपला, 3 किंवा त्यापेक्षा जास्त, आणि ॲक्च्युअलमध्ये 1.62 आहे, त्यामुळे हा देखील पॉईंट निगेटिव्ह आहे। त्यानंतर ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन, म्हणजेच कंपनीच्या एकूण रेव्हेन्यूमधून ऑपरेटिंग एक्सपेन्सेस वजा करता कंपनीच्या हातामध्ये किती प्रॉफिट शिल्लक राहिला ते आपल्याला समजते। आता ऑपरेटिंग एक्सपेन्सेस कोणते कोणते आहेत, जसं की रॉ मटेरियल आहे, इलेक्ट्रिसिटी बिल आहे, त्यानंतर एम्प्लॉईजचं पेमेंट आहे, त्यानंतर अदर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस असतील, हे सगळे एक्सपेन्सेस वजा करता कंपनीच्या हातामध्ये किती प्रॉफिट शिल्लक राहिला ते आपल्या याच्या माध्यमातून समजते। त्याचा रेशो किती पाहिजे, 15 किंवा त्यापेक्षा जास्त, आणि ॲक्च्युअली इथे पाहिलं तर 9.44 आहे, त्यामुळे हा देखील पॉईंट आपल्याला निगेटिव्हमध्ये जाताना पाहायला मिळतोय। त्यानंतर कॅश फ्लो क्वालिटी, म्हणजेच कंपनीचा जो प्रॉफिट आहे तो खरा कॅश इनफ्लो आणि आउटफ्लोशी मिळता जुळता आहे का नाही ते आपल्याला समजते। तो रेशो किती पाहिजे, 4 किंवा त्यापेक्षा जास्त, आणि ते आपल्याला 4च पाहायला मिळतोय, त्यामुळे हा पॉईंट पॉझिटिव्ह आहे। त्यानंतर फ्री कॅश फ्लो डिसिप्लिन, म्हणजे कंपनी लास्ट 5 वर्षामध्ये कन्सिस्टंटली फ्री कॅश फ्लो जनरेट करते आहे की नाही, कंपनीच्या हातामध्ये सध्या कॅश शिल्लक आहे की नाही ते आपल्या याच्या माध्यमातून समजतं। तो रेशो किती लागतो आपल्याला, 3 किंवा त्यापेक्षा जास्त, आणि ॲक्च्युअलमध्ये इथे 1 आहे, त्यामुळे हा देखील पॉईंट निगेटिव्हमध्ये जातोय। त्यानंतर अल्टिमेट झेड स्कोर, म्हणजेच कंपनी फायनान्शियली स्टेबल आहे की बँकरप्सी आहे ते आपल्याच्या माध्यमातून समजते। फायनान्शियली स्टेबल म्हणजे काय, तर फायनान्शियलीचे असे काही पॅरामीटर्स आहेत, काही असे पॉईंट्स आहेत, त्याची वर्गवारी केली जाते आणि टोटल अशी एक स्कोर काढला जातो, त्या स्कोरला आपण अल्टिमेट झेड स्कोर म्हणतो। त्याच्यातून आपल्याला समजतं की कंपनी फायनान्शियली स्ट्रॉंग आहे की दिवाळखोरीच्या मार्गावरती आहे। तर त्याचा रेशो आपला किती लागतो, 2.99 त्यापेक्षा जास्त, आणि ॲक्च्युअलमध्ये 2.99च आहे, त्यामुळे हा पॉईंट पॉझिटिव्ह आहे।
त्यानंतर प्रमोटर प्लेज. आता प्रमोटर म्हणजे कोणतं कंपनीचे मूळ मालक असतात, ज्यांनी कंपनीची स्थापना केलेली असते आणि त्यांनी त्यांच्या शेअरवरती कोणत्याही प्रकारे कर्ज घेतलेलं नसावं. त्याचा रेशो 0 लागतो आणि ॲक्च्युली इथे 0.67 आहे. म्हणजे थोड्याफार प्रमाणामध्ये कंपनीवरती म्हणजे जे ओनर आहेत त्यांनी त्यांच्या शेअर्सवरती कर्ज घेतलेलं पाहायला मिळते. आता इथे कर्ज जे मित्रांनो अतिशय छोट्या प्रमाणात घेतलेलं पाहायला मिळते. 0.67% फक्त कर्ज आहे. टोटल आपण जर ओनर्स आहेत जे कंपनीचे त्यांच्याकडे जी शेअर होल्डिंग बघितली तर 73.91% शेअर होल्डिंग आहे, ज्यातले 73.30 जे आहेत ते प्लेज आहेत आणि 0.67 अनप्लेज आहेत, म्हणजे याच्यावरती कर्ज घेतले. म्हणजे एवढा काही रिस्क फॅक्टर मला वाटत नाही, परंतु आपली स्ट्रॅटेजीप्रमाणे आपण जर 0%च्या कमी असेल तर आपण त्याला 0 पॉईंट देतो, त्यामुळे ते आपण 0 पॉईंटच देणार आहे. फक्त तुम्हाला माहिती असावं की टोटल शेअर होल्डिंग किती आहे आणि त्यातील किती % जी आहे ती प्लेज आहे, म्हणजे ज्याच्यावरती कर्ज घेतले, यासाठी तुम्हाला फक्त हे सांगितलं आहे. त्यानंतर पुढचा आहे ते म्हणजे CAGR कंपाऊंड ॲन्युअल ग्रोथ रेट. याच्यामध्ये आपण लास्ट 5 वर्षाचा नेट प्रॉफिट ग्रोथ पाहतो. तो आपल्याला किती लागतो 8 किंवा त्यापेक्षा जास्त आणि ॲक्च्युली ते 35.6 पाहायला मिळतो. त्यामुळे हा पॉईंट जो आहे तो पॉझिटिव्ह आहे. आता ओव्हरऑल ज्याची रेटिंग बघितली 3ची रेटिंग आली मित्रांनो. म्हणजे फंडामेंटली स्ट्रॉंग जो आपला खूपच वीक पाहायला मिळतोय, खूपच कमकुवत त्याचे फंडामेंटल्स आहेत. वरती जरी आपण बघितलं कंपनीने आता राईट इश्यू अनाऊन्स केलेले आहेत, कमी प्राईसला केले आहेत, कंपनीचे फ्युचर प्लॅन देखील चांगले आहेत, सगळं काही ठीक आहे मित्रांनो. परंतु जोपर्यंत आपल्या स्ट्रॅटेजीप्रमाणे स्टॉक येत नाही तोपर्यंत आपण ह्या स्टॉकमध्ये कोणत्या प्रकारे एंट्री करणार नाही आहोत, कारण की हा स्टॉक खूपच आपला वीक पाहायला मिळतोय. आता आपण फंडामेंटल्स पाहिले वीक आहेत तरी आपण याचं व्हॅल्युएशन बघूया. व्हॅल्युएशनमध्ये सगळ्यात पहिले पाहतो आपण प्राईस टू अर्निंग रेशो, जो स्टॉक पीच्या आसपास लागतो. इंडस्ट्रीचा पी आहे 40.53 आणि स्टॉकचा पी 115. स्टॉकचा पी खूपच हाय पाहायला मिळतोय. इबिटा 10च्या आतमध्ये पाहिजे, इबिटा देखील 24.6 आहे, खूपच जास्त आहे. पेग रेशो 1च्या आतमध्ये पाहिजे आणि पेग रेशो 1.27 आहे. व्हॅल्युएशनमध्ये एवढे खास पाहायला मिळत नाहीत मित्रांनो आणि स्टॉक देखील फंडामेंटली वीक आहे. आता याचा थोडा आपण चार्ट देखील रीड करूया मित्रांनो. चार्टमध्ये जर आपण बघितलं तर 2023 पासून आजपर्यंत स्टॉक जो आहे तो कन्सोलिडेट होताना पाहायला मिळतोय, म्हणजेच एकाच रेंजमध्ये ट्रेड करताना पाहायला मिळतोय. आणि याच्यामध्ये 2023चा जो फॉल आला होता त्याच्यामागचं कारण तुम्हाला माहितीच असेल की हिंडनबर्ग जी अमेरिकेची एक रिसर्च फर्म आहे त्यांनी अदानीसारख्या मोठ्या ग्रुपवरती आरोप केले होते, जसे की स्टॉक मॅनिप्युलेशन होत आहे, त्यानंतर अकाउंटिंग फ्रॉड चालत आहेत, अशा प्रकारचे आरोप केले होते, ज्याच्यामुळे खूप मोठा फॉल पाहायला मिळाला. जवळजवळ 50 ते 60% अदानीचे जे शेअर आहेत आपल्याला डाऊन होताना पाहायला मिळाले. आता याच्यामध्ये जर आपण सध्याचं डिमांड झोन जर बघितला इथे तर 1860 ते 1980च्या आसपास डिमांड झोन पाहायला मिळतो, म्हणजे तुम्ही ॲज अ सपोर्ट म्हणून घेऊ शकता. आणि सप्लाय झोन इथे पाहायला मिळतो आपल्याला 3710 ते 4190च्या आसपास आपला सप्लाय झोन पाहायला मिळतोय. म्हणजे येणारे काही महिने किंवा वर्षभर आपला याच रेंजमध्ये आपला स्टॉक जो आहे तो कन्सोलिडेट होताना पाहायला मिळणार आहे. जोपर्यंत याच्यामध्ये चांगली स्ट्रेंथ आपल्याला पाहायला मिळत नाही मित्रांनो, फंडामेंटल सुधरत नाहीत कंपनीचे, तोपर्यंत याच्यामध्ये तुम्हाला कोणत्या प्रकारचं इन्व्हॉल्वमेंट घ्यायची नाही आहे, कोणत्या प्रकारची एंट्री करायची नाही आहे. तर अशा प्रकारचा आपल्याला ॲनालिसिस होतो मित्रांनो. तर आम्ही जे ॲनालिसिस करतो मित्रांनो हे कोणत्या प्रकारचं बाय आणि सेलचं रिकमेंडेशन असतं, फक्त तुम्हाला ॲज अ स्टडी आणि एज्युकेशनल पर्पजसाठी माहिती दिली जाते, जेणेकरून मित्रांनो अशा प्रकारच्या स्टॉकमध्ये तुम्ही एंट्री करून वर्षानुवर्षे अडकून राहता कामा नये. आणि तसेच तुम्हाला कोणत्या स्टॉकबद्दल डाऊट्स असतील, कोणत्या स्टॉकचे फंडामेंटल जाणून घ्यायचे असतील, व्हॅल्युएशन माहिती करून घ्यायची असेल किंवा काही माहिती पाहिजे असेल मित्रांनो, तरी आम्हाला कमेंट करून सांगत चला, आम्ही त्या संदर्भात व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करू. तर मित्रांनो ज्या पद्धतीने मी तुम्हाला माहिती आता एक्सप्लेन केली ती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि मला कमेंट करून देखील नक्कीच सांगा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला जो बेल बटन आहे तो देखील प्रेस करायला विसरू नका, कारण की जेव्हा पण आम्ही नवीन व्हिडिओ अपलोड करू त्याची अपडेट तुम्हाला मिळून जाईल आणि कोणते व्हिडिओ तुमच्याकडनं मिस होणार नाही. धन्यवाद.